तर अजित पवारांचा फुगा आता फुटलेला आहे असं काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय। महायुती निवडणुकीमध्ये अजितदादांना सोबत घेईल की नाही याबाबत शंका आहे असं गोरंट्याल म्हणाले आहे। तर गरुडाला कोणत्या कुबड्यांची गरज लागत नाही असं प्रत्युत्तर यावर अमोल मिटकरी यांनी दिलं। काँग्रेसने आपल्या पक्षाची चिंता करावी असं मिटकरी म्हणाले। ज्या आदमी अजित पवारचं नावाचा दबदबा होता महाराष्ट्रात, आता कुठे गेला? ते फुगा फुटला। आता काही नाही त्यांच्याकडे। आता त्यांचा अग्निवीर होईल। मला तर वाटतं की या पुढच्या विधानसभेला त्यांना घेणार की नाही घेणार त्याचीही शंका मला वाटते। आणि हे त्यांचा अर्थसंकल्प फक्त लोकांना विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे। गरुड पक्ष असतो ना, पक्षाचा राजा, त्याला कोणाच्या कुबड्यांची गरज लागत नाही। शेवटी अजितदादा या महाराष्ट्राच्या गरुड पक्षासारखा व्यक्ती आहे। त्याच्यामुळे आमच्याकडे आल्यानंतरच त्यांचं भलं होईल किंवा आमच्याकडे त्यांना घेऊ नये असं जर कोणी वल्गना करत असेल तर त्या त्यांच्या बाष्कळ गप्पा आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटते काँग्रेस पक्षाने काँग्रेसची काळजी करावी ना। कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला? चिंता याची लढणाऱ्याला, बघणाऱ्याला नाही। याला उत्तर तुम्ही शेरोशायरीतून कसं द्याल? जिनके घरों में मिट्टी के गड़े होते हैं, जिनके घरों में मिट्टी के गड़े होते हैं वो आदमी छोटे हैं पण दिल के बड़े होते हैं। फलों से हमने पहचान लिया इंसान को, जो जितने मीठे होते उतने सड़े होते हैं।